मित्रांनो, पाऊस झाल्यानंतर बुरशीचा प्रादुर्भाव का वाढतो? तर या ठिकाणी जमिनीत जो पाण्याचा ओलावा असतो, त्या ओलावामुळे हवेमध्ये अतिरिक्त आर्द्रता वाढते. 80 ते 100% आर्द्रता वाढते, ज्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो. आणि त्यानंतर जी पानावर 6 किंवा 12 तासच्या दरम्यान जो ओलावा राहतो पानावर, पिकाच्या पानावर, त्या ठिकाणी एक बुरशीची लेयर तयार होते आणि ती लेयर ओलावाच्या सहाय्याने ती पानामध्ये आत शिरते किंवा बुरशीचे जीवाणू जिवंत होतात. त्यानंतर फायटोप्थोरा असेल, फ्युजेरियम असेल, पिथेरियम असेल, रायझोक्टोनिया बुरशी असेल, अशा बुरशी ऍक्टिव्ह होतात. तर ह्या बुरशीला आपण भाजीपाला असेल, वेलवर्गीय पिकं असेल, ही बुरशी आल्यानंतर आपण याच्यावर काय काम करू शकतो? सिजेंटा कंपनीचे रिडोमिल, ज्याच्यामध्ये मेटॅलॅक्झिकल आणि मँकोझेप आहे. त्यानंतर लोटस कंपनीचे सुनामी, रिडोमिल आणि सुनामी या ठिकाणी आपल्याला एकत्र 200 लिटर पाण्यासाठी सुनामी 100 ग्रॅम आणि रिडोमिल 500 ग्रॅम या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहे. ओके, धन्यवाद.